श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश पाहून दुर्लक्ष करू नका। आज देव तुम्हाला तुमचे भाग्य सांगणार आहे। देव तुमची जीवनशैली पुढील 7 मिनिटात पूर्णपणे बदलू शकतो। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यास तुम्हाला माझ्याकडून अत्यंत आवश्यक फायदे मिळतील, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। देव म्हणतो, मी एक देव आहे जो जनतेला ऑफर करतो आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे। उद्या तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात। माझ्या या वचनाचा विचार कर आणि तुम्हाला तुमच्यामध्ये चमत्कार दिसतील। तुम्ही ते सत्य म्हणून स्वीकारल्यास कृपया स्वीकारत आहे असे टाईप करा। आपण 2024 मध्ये पाऊल ठेवत असताना समजून घ्या की ही 12 महिन्याची पुनर्स्थापना आहे। बदल, योग्य गोष्टी आणि चमत्कार ही नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे। या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट करीन। हे विलक्षण वाटेल, परंतु मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा। मी सर्व गोष्टी विकसित करतो आणि तुम्हाला खूप आशीर्वाद द्यायचे आहे। मी प्रत्येक दुखापत दुरुस्त करण्यास आणि प्रत्येक तुटलेले हृदय सुधारण्यास सक्षम आहे। फक्त मला मदतीसाठी विचारा आणि मी तुमच्यासाठी तिथे असेन। योग्य वेळ येऊ दे। जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे सहनशक्ती संपते तिथे आम्ही असूच ना। मी देव आहे ज्याने हे सर्व काही केले। मी सुरुवात आहे आणि अंतही मीच आहे। सर्व योग्य कल्पना आणि ज्ञान जिथून आले ते मी आहे। तुमच्यासाठी माझ्या योजना योग्य आहे। ते तुमचे चांगले करू शकतात आणि तुमचे नुकसान करू शकत नाही। जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील। योग्य गोष्टी आणि उपचार मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुम्हाला जे हवे आहे ते देत आहे। एक प्रक्रिया, पैसा, वाहन आणि प्रेम देत आहे। तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जातील। तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस असे समीकरण आहे। आयुष्यात मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या। रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात। आपला जिव्हाळा कायम राहो। स्वतःची काळजी घ्या। धडा तर लहान मुलाकडे घेतला पाहिजे की तो आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात। नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालले की कोणी फोटो काढणार पण नाही। सेल्फी काढावी लागते ज्याला फॅशन समजतात। विश्वास ठेव, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभे असलेली शक्ती मोठी आहे। त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे। तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर, बघ विजय तुझाच आहे। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश, ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात। हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा। स्वामीचे नामस्मरण करा। एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावंच लागेल। देव तुम्हाला एक चमत्कार देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील। लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या तोंडाने स्वामी आहेत असे म्हणत असाल आणि तुमच्या अंतःकरणाचा विचार करा की देवाने त्याची ओळख करून दिली आहे, तो निरुपयोगी मार्गातून परत आला आहे, तुमचे तारण होईल। तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा आणि माझ्याशी योग्य व्हा। मोठ्याने सांगा आणि तुम्ही सुरक्षित राहा। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशाला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा। खात्रीशी तुमचे सर्व संकटे दूर होतील। मन निर्मळ व स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणारा कोणीही असला तरी वाचवणारा भगवंतच असतो। आजकाल मी सतत तुमच्या सोबत आहे याची आठवण म्हणून तुमच्या घरी रोख रक्कम दिसून येईल। यावर्षी तुमचे जीवन अतिरिक्त रोख रक्कम, खरी फिटनेस, अगणित आनंद, आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने
परिपूर्ण असेल। जर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वासाने भरून घ्यायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे, कारण ध्यान ही एकमेव शक्ती आहे जी तुम्हाला इतके सामर्थ्य देईल की कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्ही आतून मजबूत व्हाल। तुम्ही माझी महागडी मुले आहात जे तुमच्या आयुष्यात चमत्कार पाहतील। या आठवड्यात तुमची रोकड दररोज वाढेल। तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा तुमच्या नातवंडासाठीही पुरेशी आहे। पुढील दिवस तुमच्यासाठी मोठा आहे। तुम्ही ज्या गोष्टीची मागणी करत आहात त्यासाठी तयार व्हा। पटकन तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत अचूक फिटनेस, पैसा आणि प्रेम मिळेल। मोठ्या पावसाच्या वादळाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक अचूक बाबी, विजय आणि यशासाठी तयारी करा। हा आठवडा संपण्याआधी पैसा तुमच्याकडे प्रभावी कोणत्याही प्रकारे न संपणाऱ्या नद्याप्रमाणे येईल। तुमचा पैसा दररोज विकसित होईल। प्रेम, पैसा आणि फिटनेस यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी असाल। प्रिय बाळा, हीच तुझी जिंकण्याची वेळ आहे। यापेक्षा मोठे नुकसान, कर्ज किंवा निराशा झालेली नाही। तुम्ही अशा वेळेला सुरुवात करत आहात जेव्हा तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळते। तुमच्या सुखाची व्याख्या तुम्ही स्वतःच ठरवावी। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित तुम्ही स्पर्धा जिंकू पण सुख नाही लागणार। वाणी, वागणूक, विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे। आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल। श्री स्वामी समर्थ सर्वावर स्वामी कृपा कायम असावी। तिसरा संदेश, जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा। मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणूस पुन्हा भेटत नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा। काही वेळ माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा। आपल्या अस्तित्वाच्या मोठ्या जाहिरातीसाठी तयार व्हा। तुमचे प्रेम अधिक मजबूत होईल, तुमचा विश्वास मजबूत होईल, तुम्ही निरोगी असाल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील। मी तुमच्या पैशाचा त्रास हाताळीन, तुमचे हृदय तुटलेले पुन्हा बरे करीन। आशीर्वाद स्वीकारण्यासाठी स्वामी आई टाईप करा, भाग्यवान ठराल। आठवडा संपण्याआधी तुम्ही एक नवीन हंगामा सुरू कराल जिथे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल। तुम्ही नक्कीच शांत असाल, तुम्हाला बरेच फायदे मिळतील, तुमच्याकडे भरपूर पैसा असतील आणि तुमच्यासाठी देवाने फक्त तुमच्यासाठी बनवलेले अद्वितीय स्थान असतील। हे वर्ष जसजसे पुढे जाईल तसतसे तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी भरलेले असेल। तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांनाही मदत करण्यासाठी मी तुम्हाला आणखी पैसा देईन। तुम्ही ते पाहू शकत नसतानाही मी तुमच्या आयुष्यात आधीच कार्यरत आहे। मी वाईट गोष्टींना चांगल्या गोष्टींमध्ये बदलू शकतो, दुःखाला आशेमध्ये बदलू शकतो आणि तुम्हाला अनेक आशीर्वाद देऊ शकतो। मी तुम्हाला तुमच्या आजपर्यंतच्या सर्वात उत्तम वेळेकडे नेणार आहे। माझ्यावर विश्वास ठेव आणि तुमच्यासाठी माझ्याकडे असलेले सर्व चांगल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवीन। ज्या ठिकाणी तुम्हाला दुखापत झाली आहे ते मी बरे करीन आणि मी प्रामाणिकपणे प्रथम दारात काहीतरी चुकीचे ठरलेल्या सर्व बाबी उलटून टाकीन। माझ्या मुला, तू माझ्याकडे लक्ष दे। मी तुला आशीर्वाद देतो की तू माझ्यावर केलेल्या भक्तीमुळे मी तुला ज्ञान, कीर्ती, समृद्धी आणि बुद्धी देतो। तू आणि तुझे कुटुंब, तुझी मुले आणि तुझे आई वडील सर्व सुखी व्हावेत, हाच माझा आशीर्वाद आहे। आजकाल देव म्हणतो, मी सतत तुझ्या हृदयाचे दार ठोठवले आहे, तू मला आत येण्याची वाट पाहत आहे। दार उघडण्यास घाबरू नकोस, मी एक सौम्य आणि प्रेमळ देव आहे। मी तुम्हाला चुका सुधारण्यासाठी, मदत करण्यासाठी, जे गमावलं आहे ते पुन्हा सांगण्यासाठी, गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेल्यावर पुन्हा सुरुवात करण्यासाठी आणि कठीण प्रसंगातून पुन्हा येण्यासाठी मी येते आहे। माझ्याकडून येणाऱ्या अनेक योग्य बाबीसाठी तयार राहा, माझ्या जवळ राहा आणि माझ्या शिफारसीचे निरीक्षण करा आणि हा आठवड्या पूर्वी कधीही नसलेल्या आशीर्वादाने भरलेला असेल, कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला निराशा वाटेल तेव्हा मी तुमच्यासाठी एक खास भेट घेऊन आलो आहे। तुमचे हृदय आनंद, प्रेम आणि तर्कतेने परिपूर्ण असेल। हा महिना संपण्याआधी मी तुम्हाला आनंदी होण्याचे कारण देईल। देव तुमची जीवनशैली अशा प्रकारे उत्तम बनवत आहे त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। तुम्ही अगदी नवीन सीझन सुरू करणार आहात। जानेवारीमध्ये दररोज तुम्हाला अचूक गोष्टी आणि चमत्कार घडतील। या
वास्तुस्थितीमुळे तुम्हाला नक्कीच आनंद होईल. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते. हा स्वामी आई तुला खास आशीर्वाद देते. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे. फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभू. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभू.